टाटा नॅनो कार महिंद्रा झायलोवर आदळून अपघात, 9 जण जखमी. मुंबई गोवा महामार्गावर अपघाताचे सातत्य कायमस्वरूपी लटकलेलं असून आज बुधवार दुपारी 4:30 वाजता महाड तालुक्यातील लग्न उरकून गावाकडे जाणाऱ्या टाटा नॅनो कारला पोलादपूर लोहारमाल नजीक भीषण अपघात झाला असून या अपघातात 9 प्रवासी जखमी झाले आहेत. यामध्ये 2 लहान मुलांचा समावेश असून पुढील उपचारासाठी हलवण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार दापोली तालुक्यातील रहिवासी महाड तालुक्यात बारसगाव तळीये येथे लग्न समारंभासाठी गेले होते. ते लग्न समारंभ उरकून दापोलीकडे परतत असताना नॅनो चालक सुमित विष्णू कासेकर वय 32 राहणार सुशिवोणारी सुतारवाडी तालुका दापोली हा आपल्या ताब्यातील नॅनो कार क्रमांक MH06BE7605 घेऊन दापोली दिशेने जात असताना लोहारी हद्दीत आला असता हॉटेल कदम पॅलेस समोर रस्त्याकडे उभी असणारी झायलो कार क्रमांक MH04ED0064 वर भरधाव नॅनो कार आदळून अपघात झाला आहे. या अपघातात नॅनो कार चालकासह प्रियांका भूषण कासेकर वय 30 वर्ष राहणार शिवनारी सुतारवाडी तालुका दापोली, शिवांश भूषण कासेकर वय 4, आदित्य सुमित कासेकर वय 4, मयूर भूषण सुतार वय 27, भूषण दत्ताराम कासेकर, पल्लवी सुमित कासेकर, आराध्या भूषण कासेकर वय 9, संपदा दिलीप देवघरकर वय 25 असे एकूण 9 जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. या सर्व जखमींना हाताला, पायाला, डोक्याला, कमरेला गंभीर स्वरूपाच्या जखम्या झाल्या असून सर्व जखमींवर पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात उपचार करून अधिक उपचारासाठी डेरवण येथे हलवण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. या घटनेची माहिती समजताच पोलीस निरीक्षक अनिल जाधव, भरत घुले, स्वप्नील कदम, परेश मोरे, रवींद्र सरनेकर, जयश्री सरनेकर, दराडे वाहतूक शाखेचे श्री धायगुडे, कशेडी वाहतूक मदत केंद्राचे पोलीस उपनिरीक्षक श्री धडे यांच्यासह नरवीर रेस्क्यू टीमचे समाजसेवक रामदास कळंबे, दीपक उतेकर यांच्यासह लोहारे ग्रामस्थ यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य केले आहे. सर्व जखमींवर डॉक्टर राजेश सलगारे व त्यांच्या टीमने उपचार केले आहेत. महामुंबईसह धनराज गोपाळ, पोलादपूर.